नमस्कार, मी सायली आणि मी आली आहे आता मगरपट्ट्यामध्ये, जिथे आज दीप्तीताईंचं माहेर आहे आणि खूप मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे. अगदी माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे आणि आज त्यांच्याच दीप्तीताईंच्याच परिवारामधल्या सदस्य आहेत. दीप्तीताईंच्या काकू अनिता मगर ताई आहेत इथे माझ्यासोबत. तर त्यांच्यासोबत मी बोलते की एक्झॅक्टली घटना काय झाली होती. नमस्कार. नमस्कार. ताई काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रकरणावर? पहिली गोष्ट तर लग्न थाटामाटात तिच्या आई-वडिलांनी करून दिलं होतं. प्लस फॅमिली सुशिक्षित आहे. सासू सुशिक्षित आहे, नवरा आहे, सासरे प्राध्यापक आहे आणि ठीक आहे, कुटुंब आहे 4 माणसाचं. मुलीला तिथे लग्न पसंत केलं, लग्न करून दिलं. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी करून दिली. 7 वर्ष झाली या गोष्टीला आणि प्रत्येक 1-2 महिने जाऊन दिले, 3-4 महिने जाऊन दिले. त्यांनी त्यांचे स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांना फर्निचरसाठी पैसे हवे होते. घरात नवीन फर्निचर करायचं आहे. मग बिझनेससाठी पैसे हवे होते. त्यांनी त्याची मागणी केली मुलीच्या थ्रू, की "तू बोल, तुझ्या वडिलांना बोल, आपल्याला नवीन बिझनेस करायचा." कारण त्यावेळेला नेमका कोविड काळ होता. त्यांचा बिझनेस काय होता, थोडाफार होता की नव्हता खरा माहिती नाही. पण तो ठप्प झाला होता. नवीन बिझनेससाठी तू वडिलांना सांग, आपण नवीन बिझनेस सुरू करू. गोड बोलून त्या गोष्टी तिला त्या प्रकारे वळवून करून घेतल्या. बरं ठीक आहे, नवीन-नवीन आपल्याला वाटतं, की आपल्या मुलीचं कुठेतरी सेटल होतंय, काहीतरी होते, थोडी मदत करावी, तर आपण करू शकतो. म्हणून ह्या दृष्टीने त्यांनी केली. शेवटी एखाद्या मुलीच्या वडिलांना काय वाटतं आणि आईला काय वाटतं, की आपली मुलगी जिथे आहे तिथे सुखात राहावी आणि आयुष्यभर तिचा संसार चांगला जावा. म्हणून आपण हा प्रयत्न करतो ना. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. जास्त गैरफायदा घेतला त्या गोष्टीचा. जसं दीप्तीताईंच्या आई म्हणाल्या, की त्या थोड्याशा अबोल होत्या, म्हणजे कोणासोबत बोलत नव्हत्या. तर त्या इथे माहेरी यायच्या तेव्हा त्यांच्या वागण्यातनं तुम्हाला काही असं जाणवलं नाही का थोडं पण? अबोल म्हणजे तिचा स्वभाव अबोल नव्हता. ती आमची मुलगी होती. ती आमची लाडाची मुलगी होती. ती इतकी हसून खेळून राहायची लग्नाच्या अगोदर. लग्नानंतरही तिचं छान म्हणजे तिला वाटलं होतं, की हे छान माझं घर मिळालंय. मला सुंदर नवरा आहे, छान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण नंतर-नंतर आहे ना, तिला थोडं-थोडं आम्हाला चेहऱ्यावरून किंवा तिच्या तब्येतीवरून असं वाटायला लागलं, की कुठेतरी तिला थोडाफार त्रास असेल. पण ह्या गोष्टी तिने लगेच हे केल्या नाहीत, सांगितल्या नाहीत आम्हाला. म्हणजे तिच्या आईलाही नाही सांगितल्या. कारण कसं होतं, आत्ताच आपल्या आई-वडिलांनी एवढं मोठं खर्च करून, आपल्या मनासारखं लग्न करून, त्यांच्याही मनासारखं करून दिलेलं आहे आणि आपण लगेचच सांगायचं म्हणजे काहीतरी वाटणार, की तुझंच काहीतरी चुकतंय. म्हणजे त्या थोड्याशा गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवल्या तिने, पण त्याचाच त्यांनी फायदा घेतला. पुन्हा गैरफायदा घेतला. आणि जे गर्भपात झाला, तेव्हा ते गर्भपात जिथे झाला त्या हॉस्पिटलचं नाव वगैरे काही तुम्हाला कळालं? नमस्कार, मी सायली आणि मी आली आहे आता मगरपट्ट्यामध्ये, जिथे आज दीप्तीताईंचं माहेर आहे आणि खूप मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे. अगदी माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे आणि आज त्यांच्याच दीप्तीताईंच्याच परिवारामधल्या सदस्य आहेत. दीप्तीताईंच्या काकू अनिता मगर ताई आहेत इथे माझ्यासोबत. तर त्यांच्यासोबत मी बोलते की एक्झॅक्टली घटना काय झाली होती. नमस्कार. नमस्कार. ताई काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रकरणावर? पहिली गोष्ट तर लग्न थाटामाटात तिच्या आई-वडिलांनी करून दिलं होतं. प्लस फॅमिली सुशिक्षित आहे. सासू सुशिक्षित आहे, नवरा आहे, सासरे प्राध्यापक आहे आणि ठीक आहे, कुटुंब आहे 4 माणसाचं. मुलीला तिथे लग्न पसंत केलं, लग्न करून दिलं. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी करून दिली. 7 वर्ष झाली या गोष्टीला आणि प्रत्येक 1-2 महिने जाऊन दिले, 3-4 महिने जाऊन दिले. त्यांनी त्यांचे स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांना फर्निचरसाठी पैसे हवे होते. घरात नवीन फर्निचर करायचं आहे. मग बिझनेससाठी पैसे हवे होते. त्यांनी त्याची मागणी केली मुलीच्या थ्रू, की "तू बोल, तुझ्या वडिलांना बोल, आपल्याला नवीन बिझनेस करायचा." कारण त्यावेळेला नेमका कोविड काळ होता. त्यांचा बिझनेस काय होता, थोडाफार होता की नव्हता खरा माहिती नाही. पण तो ठप्प झाला होता. नवीन बिझनेससाठी तू वडिलांना सांग, आपण नवीन बिझनेस सुरू करू. गोड बोलून त्या गोष्टी तिला त्या प्रकारे वळवून करून घेतल्या. बरं ठीक आहे, नवीन-नवीन आपल्याला वाटतं, की आपल्या मुलीचं कुठेतरी सेटल होतंय, काहीतरी होते, थोडी मदत करावी, तर आपण करू शकतो. म्हणून ह्या दृष्टीने त्यांनी केली. शेवटी एखाद्या मुलीच्या वडिलांना काय वाटतं आणि आईला काय वाटतं, की आपली मुलगी जिथे आहे तिथे सुखात राहावी आणि आयुष्यभर तिचा संसार चांगला जावा. म्हणून आपण हा प्रयत्न करतो ना.
त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. जास्त गैरफायदा घेतला त्या गोष्टीचा. जसं दीप्तीताईंच्या आई म्हणाल्या, की त्या थोड्याशा अबोल होत्या, म्हणजे कोणासोबत बोलत नव्हत्या. तर त्या इथे माहेरी यायच्या तेव्हा त्यांच्या वागण्यातनं तुम्हाला काही असं जाणवलं नाही का थोडं पण? अबोल म्हणजे तिचा स्वभाव अबोल नव्हता. ती आमची मुलगी होती. ती आमची लाडाची मुलगी होती. ती इतकी हसून खेळून राहायची लग्नाच्या अगोदर. लग्नानंतरही तिचं छान म्हणजे तिला वाटलं होतं, की हे छान माझं घर मिळालंय. मला सुंदर नवरा आहे, छान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण नंतर आहे ना, तिला थोडं-थोडं आम्हाला चेहऱ्यावरून किंवा तिच्या तब्येतीवरून असं वाटायला लागलं, की कुठेतरी तिला थोडाफार त्रास असेल. पण ह्या गोष्टी तिने लगेच हे केल्या नाहीत, सांगितल्या नाहीत आम्हाला. म्हणजे तिच्या आईलाही नाही सांगितल्या. कारण कसं होतं, आत्ताच आपल्या आई-वडिलांनी एवढं मोठं खर्च करून, आपल्या मनासारखं लग्न करून, त्यांच्याही मनासारखं करून दिलेलं आहे आणि आपण लगेचच सांगायचं म्हणजे काहीतरी वाटणार, की तुझंच काहीतरी चुकतंय. म्हणजे त्या थोड्याशा गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवल्या तिने. पण त्याचाच त्यांनी फायदा घेतला. पुन्हा गैरफायदा घेतला. आणि जे गर्भपात झाला, तेव्हा ते गर्भपात जिथे झाला त्या हॉस्पिटलचं नाव वगैरे काही तुम्हाला कळालं का? सांगितले, डॉक्टरची कारवाई केलेली आहे. आत्ताच दुपारी त्या गोष्टी यंत्रणा सगळी तिथे हलवलेली आहे. डॉक्टरकडे जाऊन त्या डॉक्टरांनाही मला वाटतंय ताब्यात घेतलेलं असावं. हो. तुम्ही काय सांगाल? आपल्या समोर जे बाकीचे लोकं आहेत, जनता आहे किंवा सर्वसामान्य आई म्हणून एक तुम्ही काय सांगाल? मला असं म्हणायचंय, आजपर्यंत आपण बाई पण निभावलं. आता आई पण निभवायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक मुली प्रत्येकाच्या घरातल्यांनी लाडात वाढवलेल्या आहेत. त्यांना शिक्षण दिलेलं आहे. शिक्षणासाठी अफाट खर्च केलेला आहे. त्यांना सुसंस्कृतही बनवलेलं आहे. पण जेव्हा ती मुलगी घरातून लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, तेव्हा त्यांची मानसिकता कशी असायला पाहिजे. आत्ता आपण बालसंस्कार वर्ग घेतो. ते न घेता आता तुम्हाला तुमच्या आयांचे वर्ग घ्यायला पाहिजेत, की जेणेकरून तुम्ही उद्या सासू होणार आहात. तुम्ही दुसऱ्यांची मुलगी तुमच्या घरात आणणार आहात. तीही कोणाची तरी काळजाचा तुकडा असते. तिलाही तुम्हाला कसं वागवायचंय, कसं प्रेम द्यायचंय, कशा त्याला गोष्टी ॲडजस्ट करायला वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला त्यांना शिकवायची गरज आहे. आत्ता समाजाला ते शिकवायची गरज आहे. बघितलं तुम्ही एवढा दुःखाचा डोंगर असून पण शेवटी एक बाई आई असते आणि त्या आईची कळकळ काय आहे हे तुम्हाला आज दिसून आलं असेल.